जयंतराव पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, PR पाटील, विद्याधर अनासकर, BV ठोंबरे, सतेज पाटील, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर, प्रकाश आवाडेजी, तसंच उपस्थित असणारे शंकरराव मगर, राज्य सरकारचा आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपस्थित असणाऱ्या सर्वच अधिकारी, कर्मचारी, आपल्या VSIचे नियामक मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य डॉक्टर इंद्रजित मोहिते, आजच्या ह्या कार्यक्रमाच्या करता च्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व सहकारी साखर कारखान्याचे संचालक, व्हाईस MD, त्यांचे शेतकी अधिकारी, केन डेव्हलपमेंट ऑफिसरनी, तसंच माझ्या तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, आज मगापासून तुम्हाला सगळी पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपल्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की 2023-24 मध्ये आपल्याकडं देशात 57,40,000 हेक्टर हे ऊसाचं क्षेत्र लागवडीचं होतं आणि 24-25 मध्ये ते 53,58,000 हेक्टरपर्यंत लाख हेक्टरपर्यंत खाली घसरले. म्हणजे 6.65% हे क्षेत्र घसरलेलं आहे सगळ्या देशामध्ये. त्याचा फटका आपल्या राज्यालाही बसलेला आहे. क्रशिंगच्या बाबतीमध्ये देशामध्ये 23-24ला क्रशिंग झालं 1,158 लाख मेट्रिक टन आणि आपल्या 24-25ला झालं 2,808 लाख मेट्रिक टन. तिथं पण देशात 11% 23-24च्या तुलनेमध्ये कृषी घट झालेली आणि त्याच्यात सगळ्यात जास्त फटका जर कुणाला बसला असेल तर तो तुमच्या माझ्या महाराष्ट्राला बसलेला आहे. महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या साखर कारखानदारांना, माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला बसलेला आहे. रिकव्हरीच्या बाबतीमध्ये देखील 24 मध्ये रिकव्हरी होती 10.10 ही देशाची, ती रिकव्हरी आली 9.30 म्हणजे तिथंही फार मोठा फटका बसले. मगाशी माझ्या आधीच्या मान्यवरांनी सांगितलं तसं मागचा सीझन 83 दिवस 110 दिवस ह्याच्यापेक्षा जास्त सीझन चालला नाही. आणि मग हे सगळ्या विचार करता कुठल्यातरी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे. कारखाना आपल्या बापदादांनी कारखानदारी पुढे देखील पिढ्यानपिढ्या माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला मदत केली गेली पाहिजे. प्रश्न आहेत त्याचा उल्लेख तुम्ही केला. आज मी विद्याधर अनासकरांना धन्यवाद देईल. परवा मी त्याच्यामध्ये जे काही व्याजाचा दर कमीत कमी लावा असं सांगितल्यानंतर त्यांनी 6%मध्येच ते पैसे उपलब्ध करून द्यायचं ठरवलेलं आहे. परंतु ते पैसे ह्याच कामाकरता वापरले गेले पाहिजेत अशा प्रकारची विनंती मी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना या निमित्तानं करू इच्छितो. मित्रांनो, आपल्याकडे आपण मोठ्या प्रमाणावर डिस्लरीज काढल्या. डिस्लरी काढल्यानंतर आपण पहिल्यांदा CAV2 इथेनॉल करायचो, इथेनॉल करायला लागलो. गेल्या प्रोड्यूस आता हे सगळे बदल होत असताना आता मात्र केंद्र सरकारची पॉलिसी बदललेली आहे. त्यामध्ये आता ज्यूस टू इथेनॉल, BAV टू इथेनॉल, CAV2 इथेनॉल ह्याला फक्त 32% त्यांनी आपल्याला पुरवठा करायला सांगितलेला आहे आणि 62% मका आणि तांदूळ किंवा इतर तत्सम धान्य ह्याच्यावर त्या इथेनॉलला ते परवानगी द्यायला लागलेले. दर पण बघितले तर ज्यूस टू इथेनॉल 65 रुपये लिटर,
BAV2 इथेनॉल 61 रुपये 70 पैसे लिटर, CAV2 इथेनॉल 58 रुपये लिटर आणि मका किंवा तांदूळ किंवा तत्सम धान्य ज्या ज्या भागामध्ये उपलब्ध त्याला मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे केंद्र सरकारने आणि त्यांना लिटरला भाव दिलेला आहे 31 रुपये पर लिटर, 71 रुपये पर लिटर, म्हणजे जवळपास आपल्यापेक्षा ज्यूस टू इथेनॉलपेक्षा 6 रुपये लिटरला जास्त आहेत. ह्या गोष्टीचा आपण विचार निश्चितपणे करण्याची गरज आहे. मगाशी हर्षवर्धनजींनी सांगितलं तसं आम्ही मिळून अमित शाह साहेबांची भेट घेऊ, त्यांना ही गोष्ट लक्षात आणून देऊ आणि त्याच्यातनं कसं ज्यूस टू इथेनॉल BAV2 CAV2 ह्याचा कोटा आपल्याला वाढवून घेता येईल ह्याबद्दलचा पण प्रयत्न केला जाईल. दुसरं, आता डिस्लरी उभ्या कराव्या लागतील. आहेत ती डिस्लरी, पण त्याच्यामध्ये आता मका तांदूळ किंवा तुम्हाला जे धान्य FCIच्या कडनं सरप्लस असणारं उपलब्ध होतं तशा प्रकारे मल्टीफीड डिस्लरी उभी करावी लागेल. ती करण्याच्यासाठी आपल्या एक्साईज डिपार्टमेंटची परवानगी लागेल. उद्याच आमची कॅबिनेट आहे. काही एक्साईजच्या संदर्भातले विषय घेण्याच्या बद्दलची विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना केलेली आहे. कदाचित उद्या काही विषय येतील, हा विषय तिथं काढीन. 2 किंवा तकांच्या पासून तयार करण्याच्यासाठीचा प्रस्ताव हा साखर कारखाना संघाने आणि विस्माने आमच्याकडे सादर केलेला आहे आणि त्या प्रस्तावाला माझा की 30 जूनच्या आत त्याला कशी मला परवानगी देता येईल ह्याबद्दल. साखर कारखाने हे जास्त दिवस त्यांची डिस्लरी चालेल आणि डिस्लरी जास्त दिवस चालल्यानंतर काहींनी तर नुसतंच ज्यूस इथेनॉल केले, त्यांच्याकडे साखर करायची हेच नाहीये, मशिनरीज तिथे बसवली नाही, कारण मध्ये प्रोत्साहन केंद्र सरकारने दिलेलं आहे. अशा पद्धतीनं इथे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. या धंद्यातली बारकाईने माहिती असल्यामुळं आणि सुदैवाने आम्ही ते काम करत असल्यामुळं जिथं जिथं शेतकऱ्यांना, माझ्या बळीराजाला, माझ्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला आमच्या सहकारी साखर कारखाने, खाजगी कारखान्यांना मदत करता येईल ती मदत केली जाईल. हे केल्याशिवाय तरुणोपाय नाहीये. आजही काही कारखाने येतात, दादा सांगा आमची 5,000ची कॅपॅसिटी 10,000 करा. सहकार मंत्री आता सध्या कुणाची कॅपॅसिटी वाढू नका. पहिल्यांदा एआयचा वापर, बुद्धिमत्तेचा वापर करून आपण टनेज वाढूया. आपण त्याच्यामध्ये यील्ड कसं वाढेल ते त्या ठिकाणी पाहूया. हे पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. सोलर पंपाच्या बद्दल मागाशी प्रश्न विचारले. खरं तर राज्य सरकारने धोरण स्वीकारलेले 3 हॉर्सपावर, 5 हॉर्सपावर, 7.5 हॉर्सपावर त्याला मोफत वीज आम्ही देतोय. तुमचे पैसे 20,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं दरवर्षी आम्ही महावितरणला भरतोय. पण आता इथून पुढे शेतकऱ्यांना वीज देताना ती सोलरवरची. काही माझ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत असतील तर आम्हाला प्राधान्य द्या. जरूर ऊर्जा खातं एक देवेंद्रजींच्याकडेच आहे, त्याबद्दल पण आपल्याला मार्ग काढता येईल. कारण ऊस उत्पादक शेतकरी हा वेगवेगळ्या प्रकारे राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये GSTच्या रूपाने, वेगवेगळ्या कराच्या रूपाने त्या बाबतीमध्ये कर देत असतो. म्हणजे साखरेला जसा 5%, 2.5% केंद्राला जातात, 2.5% आपल्या राज्याला राहतात, तशा प्रकारे एक्साईज आणि बाकीच्या पण तत्सम गोष्टी आहेत. त्याकरता आम्ही जरूर तो पण विचार करू. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या साखर कारखान्यांना, खाजगी किंवा सहकारी, तुम्ही तुमच्या बेडे प्लॉटवर पहिल्यांदा हे एआयचा वापर करा. तुम्ही ज्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीला जाऊन पाहता, आता राज्य सरकार राज्यामध्ये VIचे जे प्लॉट आहेत, मग आमच्या जालन्याला असेल किंवा नागपूरला असेल, पुण्यामध्ये आहेत, अशा वेगवेगळ्या भागामध्ये आहेत, तिथं 100 वापर करण्याचा निर्णय हा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने घेतलेला. तसंच मी इथं कृषी मंत्री आहे. कृषी मंत्री आपण लवकरच बैठक आणि आपली
सर्व कृषी विद्यापीठ 4 तिथं जमीन आपल्याकडे त्यांना 100 एकराचे प्लॉट हे AIचे घ्यायला सांगा. तिथल्या भौगोलिक परिस्थिती व्हरायटी पाहिजे, काय घ्यायला पाहिजे ते तज्ज्ञ लोक आपल्याला सांगतील. कुठली जमीन कसली असल्यानंतर चोपण जमिनीवर कुठलं घ्यावं, मुरबाड जमिनीवर कुठलं घ्यावं, काळवटीवर कुठलं घ्यावं ते सगळं आपल्याला ते काही अडचण राहणार नाही. पण त्याचबरोबर KVK हे केंद्र सरकार मदत करत असतं. आपण पण त्या बाबतीमध्ये KVKना पण आव्हान करू आणि त्यांच्याकडे पण क्षेत्राच्या काही टक्के हे AIचा वापर हा ऊसाच्या करता कसा करता येईल त्याकरता त्यांना प्रोत्साहित आपण करू. माझी तुम्हाला विनंती आहे, जे फ्लोनी पाणी देतात त्यांनी ह्या करू नका. महाराष्ट्रात ज्या माझ्या शेतकऱ्याच्याकडं ठिबक आहे त्यांनीच ह्याचा वापर केला पाहिजे. त्याच्यात आपल्याकडं पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा त्यांना आपण विश्वासात घेऊन त्यांना ते करायला भाग पाडू, तरच आपल्याला रिझल्ट्स मिळतील. रिझल्ट मिळाले तरच माझा पुढच्या वेळेस तिकडं झुकेल. मगाशी सहकार मंत्री आणि इतर सहकार आयुक्त आहेत की पीक कर्ज देत असताना ही करायची आणि त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ठिबक असेल तर आम्ही 0% व्याजाने त्यांना 10,000 रुपये हेक्टरी देणार ह्या ॲडिशनलच्या कामाच्या करता. त्यामध्ये त्यांनी वेळेत परतफेड केली तरच 0% व्याज, परतफेड नाही केली तर 12% व्याज. त्याच्यामुळं जे शेतकरी शेतकरी मनापासून शेतीमध्ये लक्ष देतात तशा पद्धतीच्या शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. आता तरुण पिढी खूप प्रकारे शेती करायला लागलेली आहे आणि ते पण ह्या सगळ्या त्याच्यामध्ये त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून हे सगळं करत असताना त्या ठिबकवाल्या शेतकऱ्याकडं 12 महिने पुरेल असं पाणी पाहिजे. नाहीतर ते मशीन सांगायचं पाणी द्या आणि म्हणायचं माझी विहीर आटली चालणार नाही, पाटली चालणार नाही. त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुमच्या प्रत्येकाच्या विहिरीला किंवा डॅमवर तुमचं असेल, बॅकवॉटरवर असेल, लिफ्टवर असेल किंवा आमच्या टेंबू ताकारी म्हैसाळ किंवा उरमोडी GA काटापूर, विष्णुपुरी, आमचं पुरंदर, जनाई शिरसाई ज्या काही उपसा सिंचन योजना महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेल्या आहेत किंवा तिथं काही भागामध्ये आमचे वेगवेगळे बॅरेजेस आहेत, गोदाव काठाला आहे, तापी खोऱ्यात, तापीमध्ये, आमच्या मांजऱ्यामध्ये, त्या ठिकाणी लोकांनी ह्या सगळ्याचा त्यांचा असणाऱ्या शेतकऱ्याचा वापर करून, कारण त्यांनी सांगितल्यावर तिथं तेवढे तास पंप चालूच राहायला पाहिजे. हे पण गोष्ट सगळ्या माझ्या साखर कारखान्याच्या सहकारी मित्रांनी आणि माझ्या शेतकरी बांधवांनी, संचालक बोर्डांनी ह्या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. त्याच्यामध्ये सोलरला मी सांगितलं त्याला आम्ही प्राधान्य देऊ. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण जे काही करतोय, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने त्याबद्दलचा निर्णय मगाशी घेतलेला आहे. कदाचित साहेब त्याच्याबद्दल सांगतील. एकूण खर्च प्रति हेक्टरी ठिबक सोडून, ठिबक आम्ही त्याचा आहे गृहीत धरून एकूण प्रति हेक्टरी खर्च 25,000 रुपये. त्याच्यामध्ये साधारण 37% खर्च आम्ही VSIला विनंती केलेली आहे की हे एक उत्पादकांचं काम आहे आणि म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये 37% रक्कम द्या. म्हणजे 25,000 हेक्टरमधली 9,250 VSI देईल. कारखान्यांनी पुढाकार घेऊन 6,750 ही रक्कम हेक्टरी द्यावी आणि शेतकऱ्यांनी 9,000 रुपये हेक्टरी द्यावी. शेतकऱ्यांच्या करता मी मगाशीच सांगितलं, आत्ता तशा प्रकारचे आदेश सहकार आयुक्तांना, सहकार मंत्र्यांनी मी काढायला सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे ती अडचण तुम्हाला येणार नाही, तिथं तुम्हाला दिलं जाईल. आज इथं कोल्हापूर जिल्हा बँकेचे चेअरमन आहे, इथं सांगली जिल्हा बँकेचे चेअरमन आहे, सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन समोर बसलेले मी खासदारांना बघतोय. इथं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पण आमचं थोडंफार ऐकलं जातं, त्याच्यामुळं ते पण ऐकतील. सध्या ते
बोर्ड आमचं अभ्यास दौऱ्यावर गेले युरोपला अभ्यास करायला शेतीचा. त्यांना परवानगी दिलेली आहे सहकार खात्याने, त्याच्यावर जास्त काही बोलत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी करता ह्या बँकांची जी नावं घेतली त्या बँकांनी पण आता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनीच जवळपास 24-25 नफ्यामध्ये आम्ही वाटणी केली. त्याच्यात 3 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. प्रति शेतकरी 10,000 रुपये प्रमाणे 3,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्याचं आमचं ठरलेलं आहे. ते सूत्र कसं बसवायचं ते मी दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदरे किंवा आमचे देसाई PDCC बँकेचे CEO आम्ही बसून ते करू. मुश्रीफ साहेब, तुमच्या इथली भौगोलिक परिस्थिती मगाशी सतेज पाटलांशी बोललो, आवाडे साहेबांशी बोललो तेव्हा तिथं थोडी वेगळी आहे. तिथं पाऊस जास्त पडतो, त्याच्यामुळं तुम्ही त्या अँगलनी कोल्हापूर जिल्हा बँकेचे प्रमुख म्हणून विचार करावा अशा पद्धत. आणि ज्या राज्यातल्या चांगल्या बँका आहेत ते सगळे ह्याबद्दलचा विचार करतील याबद्दलची पण खात्री मी माझ्या शेतकऱ्यांना देतो. आणि प्रति एकर खर्च काढला तर एकरी 10,000 रुपये खर्च आहे. VSI त्याच्यातले 3,700 देणार आहे, 2,700 कारखाना आणि शेतकरी 3,600. त्यांचे कसे उपलब्ध करायचे ते सांगितलेलं आहे. मगाशी अनासकरांनी कारखान्याच्या बद्दल पण माहिती दिलेली आहे. ज्या कारखान्यांना केन डेव्हलपमेंट ऑफिसरला, शेतकी अधिकाऱ्याला माहिती आहे की हा शेतकरी कष्टाळू आहे आणि तो निश्चितपणे ते यशस्वी करून दाखवेल. जसं मगाशी बोलत असताना आमच्या वेगवेगळ्या मान्यवरांनी, मग माने असतील किंवा इतर सगळे माझे सहकारी असतील, त्यांनी सगळ्यांनी अतिशय उत्तम पद्धतीचं टनेज हे काढून दाखवलेलं आहे. हे पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. एकंदरीतच हे सगळा कार्यक्रम राबवला की साधारण दरवर्षी त्यांना 4,000 रुपये प्रति एकर हा खर्च येणार आहे. 4,000 रुपये. आणि 4,000 रुपये खर्च म्हटल्यानंतर साधारण 1-1.5 टन ऊसाची रक्कम ही त्याला द्यावी लागेल. पहिल्यांदा हे केल्यानंतर 7 वर्ष हे टिकणार आहे आणि 7 वर्ष ते हार्डवेअर कोणताही खर्च तुम्हाला करावा लागणार नाही. 7 वर्षानंतर एक मात्र खर्च दरवर्षी 4,000 रुपये आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये ती वॉरंटी वगैरे बाकीचं सगळं दिलेलं आहे. आणि 7 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला 2,500 रुपये म्हणजेच हेक्टरी म्हणजे प्रति एकरी 1,000 रुपये दरवर्षी खर्च होईल. तो फार कमी आहे. आणि एकदा शेतकऱ्याला गोडी लागली की खरोखरी त्याच्यामध्ये टनेज वाढतं, रिकव्हरी वाढते. रिकव्हरी वाढल्यावर पण माझ्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे, कारण त्यांची FRP वाढणार आहे. मगाशी FRP आणि MSP बद्दल पण थोडासा सुतोवाच हर्षवर्धनजींनी केलेला आहे. ती पण बोलण्याची गरज आहे, कारण MSP 31 रुपये होती, आता साखर 37 रुपये चाललेली आहे. परंतु MSP 40 रुपये केल्याशिवाय खऱ्या अर्थाने ही इंडस्ट्री टिकाव धरू शकणार नाही. ही पण फॅक्ट आहे. त्याबद्दल पाठपुरावा करण्याचं काम राज्याचं सरकार, राज्याचा कृषी विभाग आणि आम्ही सगळेजण निश्चितपणे करू. ही पण बाब लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये आम्ही गावोगावच्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्याला इन्व्हॉल्व करतोय. आम्ही सहाय्यक कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्याला तो रिपोर्ट करेल, तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकाऱ्याला रिपोर्ट करेल. कारण हे जे काही करतोय हे खरोखरीच तिथं होतंय का नाही, त्याचे फोटो पण काढले जातील, त्याचं क्रॉस चेकिंग पण होईल. उद्याच्याला त्याच्यात गैरवापर कुठला होता का मला. मगाशी बोलत असताना काही मान्यवरांनी यंदाचा अर्थसंकल्प 7,20,00,000 कोटीचा सादर करत असताना आम्ही अनेक वेगवेगळ्या योजना लोकांच्या करता दिल्या, जनतेच्या करता दिल्या. त्यामध्ये 500 कोटी रुपयाची तरतूद 2 वर्षाच्या करता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI करता केलेली आहे. पण माझ्या मनात आलेलं आहे ती 2 वर्षांकरता न करता मी सभागृहाची, कॅबिनेटची, मुख्यमंत्र्यांची मान्यता घेऊन मी ती 1च वर्षात करण्याचा माझा प्रयत्न आहे. हे फक्त ऊसाकरता नाही, ऊस, कापूस, सोयाबीन, त्याच्यामध्ये कांदा, त्याच्यामध्ये फळबागा, जी काही महत्त्वाची पिकं ज्या त्या भागामध्ये शेतकऱ्यांची आहेत आणि त्या पिकाला AIचा वापर करता येईल अशा पद्धतीनं जे सिद्ध झालेलं आहे त्या त्या पिकांना आम्ही ह्याचा बेनिफिट देणार आहे. आता त्या रकमेपैकी स्वतः वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट 10,000 एकराकरता 9,25,00,000 रुपये खर्च करत आहे.
आपल्याला साधारण 1 लाखापर्यंत शेतकरी ह्याच्यात सामावायचे, म्हणजे 90,000 शेतकऱ्यांचं काय करायचं. त्या संदर्भामध्ये आम्ही जी तरतूद केलेली आहे, सेम VSIने जे पैसे 10,000 शेतकऱ्यांना देणार तशा पद्धतीनं राहिलेले शेतकरी त्यांच्याकडं ठिबक असलं पाहिजे, त्यांच्याकडं पाणी 12 महिने पुरेल त्या पिकाला तेवढं असलं पाहिजे. हे बघून आम्ही 90,000 शेतकऱ्यांना पण साधारण हीच योजना राबवण्याचा निर्णय घेतो. त्याच्यात आम्हाला 81 ते 85 कोटी रुपये लागतील. परंतु आपल्या राज्यातली सहकारी साखर कारखानदारी टिकण्याकरता, माझ्या शेतकऱ्यांचे आर्थिक सुबत्ता तिथं येण्याकरता ही गोष्ट करायला आम्ही कुठंही कमी पडणार नाही. हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना आजच्या सभेच्या निमित्तानं देतो. त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. आता कारखान्यांच्या चेअरमननी आणि बोर्डानी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ह्याच्यात जास्तीचं लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल 1 लाखाच्या पुढं काय, मग 10,000 हे आणि 90,000 आमचे राज्य सरकारच्या वतीनं हे 1 लाख झाले की फर्स्ट कम फर्स्ट जे येतील त्यांना ह्याचा बेनिफिट मिळेल. पण त्यांच्या सगळ्यांच्याकडं 1 लाख एकरवर ठिबक पाहिजे. काही म्हणतील की आमच्याकडे ठिबक ते पण आम्हाला करायचं आहे. त्यांनी त्यांच्या खर्चाने ठिबक करावं. बरेच कारखाने बरेच शेतकरी पुढे येत आहेत आणि त्यांनी ह्या योजनेचा फायदा घ्यावा. तसं केलं तरी काही हरकत असायचं काही कारण नाही. त्याबद्दल पण आमचा सगळ्यांचा तुम्हाला सपोर्ट राहील. ही बाब मी आपल्या सर्व उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. इतर अजून बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. साधारण ज्या काही महत्त्वाच्या समस्या आहेत आपण नेहमीच एकमेकाला भेटत असतो, त्याच्यात आपण चर्चा करून मार्ग काढत असतो. ह्याच्यातून मगाशी जयंत पाटलांनी सांगितलेली फॅक्ट आहे, उद्याच्याला अनेक जण पैसे, परंतु तिथं कुठंतरी सिद्ध केला ख्यात कंपन्या आहेत त्यांच्याशी टायअप असलं पाहिजे. कारण दिलेला हा पैसा हा कुठेही चुकीच्या पद्धतीनं खर्च होता कामा नये. ही मात्र बाब आम्ही कटाक्षाने त्या बाबतीमध्ये बघणार आहोत. आणि म्हणूनच मी मगाशी माणिकरावांना सांगितलं की माणिकराव, आता आपण मध्ये आपल्या सहकारी मित्रांचा संप चालू होता, त्याच्यामध्ये एखाद दुसरी सोडली तर बहुतेक सगळ्या मागण्या सहाय्यक कृषी अधिकाऱ्याच्या. मी कदाचित माणिकरावांना सांगून बालेवाडीला ह्या सगळ्या कृषी अधिकारी, जिल्हा तालुका कृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची पण बैठक तिथं बोलवतो आणि त्यांना पण हे जे काही टेक्निक डेव्हलप झालेलं आहे त्याच्याबद्दल पण मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांचं ठेवतो. आणि आम्हाला कृषी मंत्र्यांना बाकीच्यांना जे काही सांगायचं आहे, सहकार मंत्री असतील, सहकार आयुक्त असतील, साखर आयुक्त असतील, त्यांना पण तिथं उपस्थित ठेवून ह्या कृषीच्या लोकांचा वापर हे सगळं फील्डवर व्यवस्थित काम होतं आहे का नाही ह्याकरता ह्या यंत्रणेचा वापर आपण करून घेऊया, जेणेकरून आपल्याला फार मोठी मदत त्या निमित्तानं होणार आहे. आज त्याचा सतत प्रयत्न चाललेला आहे आणि त्याला बऱ्याच अंशी यश हे ह्याच्यात पाण्याची बचत आहे, खताची बचत आहे. बेणं वापरत असताना बहुतेक आपल्याकडे अडसाली ऊस बऱ्याच भागात करतात. त्यांनी सुरूची लागवड करावी तरी टनेज तेवढंच निघतं. त्यांनी सुरुवातीला सोयाबीन केलं तर सोयाबीनचं बेवड देखील चांगलं होतं. त्याही गोष्टीचा विचार माझ्या शेतकरी वर्गाने करावा. महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांना डिजिटलकडे शेतीकडे वळवण्याचा डिजिटल इंडिया तसेच AI फॉर ॲग्रिकल्चर ज्याचा उल्लेख मगाशी माणिकराव कोकाटेंनी केला, अशा योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेती डिजिटल होण्यास मदत होणार आहे. परवाच काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान आलेले होते पुण्यामध्ये. त्यांच्याकडे ग्रामविकाससारखं महत्त्वाचं खातं आहे आणि कृषी पण महत्त्वाचं खातं आहे. त्यांनी मला सांगितलं, ते बारकाईनं सगळ्या गोष्टी घेतात. त्यांनी मला सांगितलं की अजित पवार, मी बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचं खूप ऐकलेलं आहे, मला तिथं यायचं आहे.
आणि मला तिथं भेट द्यायची। मी त्यांना सांगितलं की तुम्ही मला 2-4 तारखा द्या, आम्ही तुमचं स्वागत तिथं करू, आदरातिथ्य करू। काय काय प्रयोग केलेले आहेत, कारण देशाच्या कृषी मंत्र्यांनी आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी बघितले, कृषी मंत्र्यांनी आपल्या बघितले, आम्ही सगळ्यांनी बघितले, पण देशाचे कृषी मंत्री आवर्जून यायला तयार झालेले आहेत। आपणहून त्यांनी मला सांगितलं, त्यावेळेस मी त्यांना वेलकम केलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे ज्या दिवशीची तारीख मिळेल मग मी आमचे साहेबांना पण सांगेल, आमचे बंधू राजेंद्र पवार, निलेश नलवडे म्हणून बाकीची जी टीम आमची यायचं काम करते त्या सगळ्यांना सांगेल, जेणेकरून ते पण त्यांना मी सांगितलं कमीत कमी अर्धा दिवस दिला पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी तिथं केल्या जात आहेत आणि त्या बघितल्यानंतर त्यांना पण त्याची आवड आहे। कारण मध्य प्रदेशमध्ये अनेक वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी तिथला कृषी दर वाढवण्याच्या करता खूप मेहनत घेतली आणि तिथं यश देखील त्यांनी मिळवलं। त्याचा फायदा आपल्याला या निमित्तानं देशाला कसा होईल, तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकऱ्याला कसा होईल याहीबद्दलचा प्रयत्न करू। एकंदरीतच या काही योजना आहेत ते शेतकऱ्यांना तंत्रज्ञान राबवण्यास सध्या कठीण वाटत असल्या तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी बदलांचा स्वीकार करणं ही बाबांनो काळाची गरज आहे। व मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो की माझा महाराष्ट्रातला शेतकरी नक्कीच कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AI या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रयत्नशील राहील। त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे लातूर जिल्हा बँकेने पण ह्याच्यात पुढाकार घेतला आहे। इतर बँकांच्या बद्दल पण बाबासाहेब पाटील आणि आमचे दीपक तावरे आयुक्त, तुम्ही त्यांची पण VCवर लवकर बैठक घ्या आणि सगळ्या बँकांना पण आत्ता जे काही आमच्या अनास्करांनी सांगितलं, अनास्कर त्या VCला तुम्ही पण मुंबईमध्ये हजर राहा, म्हणजे तुम्ही काय करता तेही सांगता येईल। आणि काही बँकांची आर्थिक परिस्थिती जरा नरम गरम असल्यामुळं आपण MSC बँक त्यांना देईल आणि ते कारखान्याला किंवा शेतकऱ्यांना पासऑन करतील, ह्या प्रकारे आपण करू आणि हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर निश्चितपणे चांगला होईल। हे तंत्रज्ञान ऊस शेतीच्यासाठी क्रांतिकारक पाऊल ठरणार आहे आणि यातूनच काही धोरणात्मक निर्णय ज्या ज्या वेळेस नवीन तंत्रज्ञान येतं, नवीन कुठलं आपण कार्यक्रम आणतो त्यामध्ये अनुभवातनं काही काही गोष्टी शिकायला मिळतात। जसं जसं हे राबवत असताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला जाणवतील त्या दूर करण्याच्या करता महायुतीचं सरकार, हे राज्य सरकार, देवेंद्रजी, एकनाथराव, मी आणि माझी सगळी टीम आमची मंत्रिमंडळाची, आम्ही सगळेजण शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत। हे राबवणाऱ्या सगळ्या संस्थांच्या बरोबर आहोत। त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आणलं जाणार नाही। त्याच्यामध्ये फक्त डोळ्यासमोर बळीराजा, शेतकरी, कारखाने आणि ते चालवणारे संचालक बोर्ड यांनाच डोळ्यासमोर ठेवलं जाईल आणि तशा पद्धतीने सकाळी पेपर ऑलरेडी त्याचं करार केलेला आहे। तिथं ही टीम गेलेली होती, तामिळनाडूंनी पुढाकार घेतलाय। आपल्या भागात हे होत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र इथं मागं राहू नये म्हणून आज आवर्जून सोमवारचा दिवस असताना देखील आपल्याला निमंत्रित केलं। संख्येने आला, काही काही प्रश्न पण उपस्थित केले, त्यालाही उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला। जर एखाद्याचं समाधान झालं नसेल तर तुम्हाला फोन नंबर दिलेले आहेत, केव्हाही तुम्ही त्या फोनशी संपर्क साधा, त्याच्यातनं अधिक तुमचं शंकेचं 100% समाधान होण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सर्वांच्याकडनं तुम्हाला मदत होईल, सहकार्य होईल, याबद्दलची ग्वाही देतो। पुन्हा